आमच्या अतिथी कक्षामध्ये रियाज सोलकर नाटे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. हाजी अशरफ वाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. रिया सोलकर नाटे यांचा अतिथी कक्षामध्ये सन्मान होईल. कृपया विनंती आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. रहमानी फाउंडेशन जो नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेक हारल्यानंतर निलेश 11 पुणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत आहेत गिरियेवरून किरण घाडी आपल्या सोबत जोडले जात आहेत. ऐकूयात किरण घाडी यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. हॅलो, धन्यवाद अमोल जमदाडे कासाडेवरून आणि मी किरण घाडी गिरी गावामधून. सामना हैसर सुरू होता. पुणे वर्सेस रेहमानी फाउंडेशन या दरम्यान नाणेफेकीचा कौल जरूर लागला गेला तो रेहमानी फाउंडेशनच्या बाजूने. प्रथम शत्रक्षण सजवलं गेलं ते निलेश 11 पुणे या संघादरम्यान आणि प्रथम फलंदाजी होते रेहमानी फाउंडेशन यांच्या वतीनं आणि निलेश 11 हा संघ रेहमानी फाउंडेशन यांची फिल्डिंग राईट मोर विकेट मारा होतोय. पहिलं चेंडू बघूया आणि इथं बाद. पहिलो गडी बाद होता हैसारा आणि 0 धावा करून तंबूत परतता. बाद झालेला फलंदाज कृष्णा तंबूत परततोय. गुलाम 0 धाव संख्या करून तंबूत येतोय. नवीन फलंदाज हळूहळू मैदानाकडे जाताना संदेश पार्टे मॉनफॉर्म पुणेचा हा उंचपुरा खेळाडू मैदानाकडे जाताना एक चांगली नियोजन आयोजन दिसते. न्यू निहाल क्रिकेट क्लब कातळी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही भरली गेली भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आजचा कमीत कमीत नाही सर तिसऱ्या दिवसातील हा चौथा सामना रंगतोय. निलेश 11 पुणे वर्सेस रेहमानी फाउंडेशन यांच्या वतीने नाणेफेक झाली होती जरूर रेहमानच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण सजवता गेलं आणि पहिलं यश प्राप्त होते रेहमानी फाउंडेशन या संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईकला जातोय तो संदेश पार्टे. एक शांतप्रिय क्रिकेट चाललेलं बघूया निलेश पार्टे कशी बाजू सांभाळतो संघाला. एक करतो पुरुष तंबूत परतलो आणि सगळी सूत्रे हातात घेऊची लागेल ती निलेश जमदाडेला. राईट ओव्हर द विकेट मारा होतोय संदेश पार्टे. गोलंदाजीसाठी अनिकेत सानप पहिलं दुसरं चेंडू वल्लवून काढता. गुलामा विकेट किपर चांगली कामगिरी बजावता. परत चेंडू येतोय गोलंदाजीच्या हातामध्ये. परत एकदा अनिकेत सानप आपल्या बॉलिंगवरती राईट ओव्हर द विकेट मारा करतोय निलेश पार्टेसाठी संदेश पार्टेसाठी. राईट ओव्हर द विकेट मारा होतोय. धावायला सुरू करतोय अनिकेतचा चेंडू होतो कव्हर पॉईंटला. एक तर धावणीची धावायचा प्रयत्न मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये जाऊन पोहोचतोय. मात्र ओव्हर थ्रो होतो. फायदा काही उठवत नाहीये कारण त्याला माहित आहे की पहिलो गडी बाद झालो आणि आपल्यावरती बाजू इलेली आहे आणि सांभाळूनच खेळूची लागत या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या बघितली गेली तर 0 ही धावसंख्या अजूनही पार करायची आहे दोन्ही फलंदाजांना. अनिकेत बॉलिंग मार्फत खेळण्यासाठी सज्ज होतोय तो संदेश पार्टे. थँक्यू सर. इथे कॉमेंट्री कक्षामधून आपला आवाज. मोठा फटको चेंडू हवेत कव्हरच्या कपावून आखाड्याच्या पहिला अडी खटक्यार बॉल आणि जाग्यावर पलटी. षटकार होतोय. नो बॉलचा इशारा सुद्धा इकडे हैसर दाखवतात. पंच म्हणून काम पाहताय ते अक्षय कोळंबेकर आणि अक्षय पाटील यांची जोडगोडी मैदानाकडे दिसताना पहिलो फटको कव्हरच्या कपाळावरून गेलो आणि सरळ आखाड्याच्या पहिल्याडी खटक्यार बॉल आणि जाग्यावर पलटी अशी परिस्थिती दिसली. स्वतः वाटला होता की काहीतरी बाजू ढगमाळात मात्र सावरून धरतोय तो निलेश. संदेश हा बाजू सांभाळतोय. बघितला आणि चेंडू भिरकावून लावला सरळ या स्टेडियमच्या वरसून शानदार 6 धावांसाठी. परत आपल्या अनिकेत आपल्या बॉलिंगवरती येतोय.
परत आपल्या बॉलिंगवरती येतोय अनिकेत राईट ओव्हर द मारा करतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विकेट किपर मिस्टॅनिंग होतोय एकदा धाव घेण्याचा जरूर प्रयत्न मात्र नकार होतोय सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या बघितली एका गाड्याच्या मोबदल्यात 7 अशी धावसंख्या जरूर एक मोठा फटका बसलो होतो संदेशच्या बॅटमधून अगदी पवेलियन कक्षाच्या डोक्यावर गेलेलो मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ बाउंड्रीच्या बाहेर परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विकेट किपर अपील होते बट दुसरो गडी बाद होता तंबूत परतता करते पुरुष 2 तंबूत परतले गेले आणि हैसर थोडीशी बाजू डगमगली दिसता पुणे या संघाची 7 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात हे 2 करते पुरुष तंबूत परतले गेले थोडीशी बाजू डगमगलेली दिसता लाखाची खाक झालेली दिसता देव देता आणि देवचार पाड घेता ही परिस्थिती दिसली गेलेली एक षटकार जरूर बसलो गेलो होतो आणि हैसर आता हो निलेश संदेश पार्टी तंबूत परतता दुसरा कलाम हैसर लागला संदेश पार्टीच्या स्वरूपात गुलामाने एक षटकार जरूर वाढला नव्हतो मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही बघूया नवीन फलंदाज हळूहळू त्याची जागा घेण्यासाठी मैदानाकडे जाताना दिग्गज हैसर कॉमेंट्री कक्षामधून बसले आता प्रथमेश मेश्री आणि अमोल जमदाडे कासर्डे यांच्यावरून आलेले हे आणि मी किरण घाडी गिरे गावामधून आलेलो श्याम जातोय मैदानाकडे हळूहळू थँक्यू सर अगदी माझ्या पाठीवरती थाप ठोकतात श्याम आणि अमोल जमदाडे की सांगतशा तसा बरा हा अजूनही त्यांना सुद्धा माझी कॉमेंट ऐकूच्या पहिलाच षटका मिळाला गेला पहिल्या षटकाच्या चालू हा अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या पहिल्या षटकाच्या प्रगतीपर असताना संघाची धावसंख्या बघितली गेली 2 गाड्यांच्या मोबदल्यात 7 अशी धावसंख्येची नोंद होता सिद्धू जाऊन पोचता मैदानावरती स्ट्राईकला येतो हे का सुद्धा मोठे फटके मारूचे असतात पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं अनिकेत आपल्या बॉलिंगवरती येतोय एक बहुधा चेंडू शिल्लक असणार या षटकामधला गुणनिर्कन करतोय चांगला अमर गुणनिर्कन करतोय मंडळाला उमर करतोय परत आपल्या बॉलिंगवरती अनिकेत राईटामा ओव्हर विकेट मारा करतोय सिद्धूसाठी खेळण्यासाठी सज्ज होतोय सिद्धू मोठो फटको कव्हरच्या कपाळावरून बघूया चेंडू सीमेच्या पहिल्याडी जाणार असं वाटतं एक टप्पा खाल्यानंतर चेंडू गेलो सीमेच्या पहिल्याडी शानदार 4 धावा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघितली गेली 2 गाड्यांच्या मोबदल्यात 11 अशी धावसंख्येची हैसर नोंद होता क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगल्या चेंडूवर सन्मान देवचो असता आणि खराब चेंडूवर प्रहार करचा आणि ह्योच हैसर सिद्धून बघितला नाव तरी खो आणि कठीण थै देव ही परिस्थिती हैसर दिसता नियाल क्रिकेट असोसिएशनने कातळी यांच्या संयुक्त विद्यमानामध्ये भरले गेली ही भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट नवीन गोलंदाज येतोय गिरीश कोचरेकर येतोय आपल्या कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन स्ट्राईकला येतो श्री खेळण्यासाठी सज्ज होतोय चेंडू आणि बहुतेक तिसरो गडी बाद होता असं वाटतं अगदी झेल घेतला आपल्या फॉलो थ्रू मध्ये
ऑपरेटर्स कडून 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिकात मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होत आहे. खरोखर लाजवाब अशी झेल टिपला होता आपल्या फॉलोत रूम मध्ये. नवीन फलंदाज तंबूकडे जाताना नवीन फलंदाज स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा गिरीश कोचकर आयटम मोठी मारा करतोय. ओमकारसाठी चेंडू येतोय सरळ सरळ लॉंग ऑफला. एक ते धावणीची घेतल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का बघूया. तोपर्यंत थ्रो होतोय गिरीश कोचकरच्या हातामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या हळूहळू वाढताना 12 अशी धावसंख्येची नोंद होते आहे. परत आपल्या बॉलिंगवरती येतो अनिकेत गिरीश कोचरेकर. परत आपल्या बॉलिंगवरती गिरीश कोचरेकर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो ओमकार. सॉरी सिद्धू खेळण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन फिटिंग मध्ये जरूर बदलाव होतोय. जमेची बाजू म्हणावं लागेल सर आपल्या की सिद्धू हा अजूनही मैदानाकडे तळ ठोकून उभा. गिरीश कोचरेकर राईटामा ओव्हर देखील मारा होतोय. मोठा फटको चेंडू हवेत बघूया. चेंडूच्या खाली गिरीश स्वतः येतोय आणि झेल घेण्याचा जरूर प्रयत्न. झेल सुटतोय. लाखाची खाक झाली दिसता. देव देता आणि देवचार पाड घेता ही परिस्थिती दिसली. गिरीशची स्वतःच्या फॉलोमध्ये झेल घेण्याचा निश्चित प्रयत्न केलेला. मात्र हा प्रयत्न बसतोय गिरीशचा आणि एक जीवनदान मिळते ती सिद्धूला. खुटी मारूक दिला ना. बघूया या खुटीचा कसा उडियात रूपांतर करता तो. परत एकदा गिरीश आपल्या बॉलिंगवरती राईट ओव्हर मारा करतो. ओमकारसाठी बघितला चेंडू सोड कपडा कापाटला चेंडू येतो पॉइंटला. दुसरे धावपात होण्याचा धोका मात्र येऊन आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय तो ओमकार. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 अशी धावसंख्या. पुणे वर्सेस रहमानी फाउंडेशन यांच्या दरम्यान हा चालू असलेला सामना. नाणेफेक जरूर लागली गेली ती रहमान फाउंडेशनच्या बाजूने. प्रथम शतरंज सजवलं गेलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पुणे या संघाला. दमदार सुरुवात होते झाली असतानाच 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 14 धावा. परत एकदा गिरीश कोचरेकर राईट मोठी मारा करतोय. चेंडू हवेत बघूया. चेंडूच्या खाली स्वतः गिरीश जाऊन पोहोचता असं वाटतं. मात्र दोघांच्या मध्ये चेंडू पडता. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथं पूर्ण होता येतात. सिद्धूच्या या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपर असतानाच 2 मोठ्या टीमची ही फायटिंग होते इथं टक्कर होते आणि तमाम क्रिकेट रसिकांना हे पाहायला मिळत आहे. मॉप जॉन येऊन बसलेत अगदी तळ ठोकून बसलेत. आपलं बहुमूल्य वेळ काढून हैसर मॅच बघतात. सिद्धूचे समर्थक बोंबाटतात. त्यांना माहित आहे सिद्धूकडे मोठे फटक्यात. गिरीश कोचकर राईट मोठी मारा करतोय. सिद्धूसाठी चेंडू पॉइंट लावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथल्या खेळाडूचं. क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. षटक इथं समाप्त होते गिरीश कोचकर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघितली गेली तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 ही अशी धावसंख्या उभारली गेली. तर माझे हैसर शब्द थांबवते. 2 षटकाचं हैसर आमका समालोचन करून मिळाला. मी कात्री या संघाचं सुद्धा आभार मानतोय आणि पुढचे शब्द सांगू का मी विनंती करतोय अमोल जमतावडे सरांकडे मी माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद क्रिकेट रसिक हो. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद किरण घाडी सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे नऊ नेहाल क्रिकेट क्लब अर्थात NCC कातेरीच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये पर्व दुसरं आपलं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दखनी आणि मुल्ला मैदानावरून एक मोठा सामना तुमच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. एका बाजूला रहमानी फाउंडेशन जो नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलंय निलेश 11 पुणे. या स्पर्धेतला एक दर्जेदार संघ संदेश पार्टीच्या छत्रछायेखाली त्याच्या नेतृत्वामध्ये आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 असा धावफलक धावसंख्येवरती झळकतोय. 3 गडी आघाडीचे माघारी परतलेत. अनिकेत सानप बॉलिंग मार्कवर.
फिरकीचा जादूगर म्हणजे याला ओळखलं जातं. अनिकेत सानप भरकटलाय. पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. दिशाहीन चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला वाशी टू काशी असं संबोधलं जातं, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाती बोनसच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जाते. अनिकेत सानप बॉलिंग मार्कवर ऑफ्टमोरचा चेंडू वेगावर सॉर्ट झालाय. नो बॉलचा सिग्नल, नो बॉल घोषित केलाय. अनिकेत सानपची खराब गोलंदाजी. अनिकेत सानप टेनिस क्रिकेटच्या विश्वातील खूप मोठं नाव आहे गोलंदाजीच्या विभागामध्ये आणि बरीचशी चूक त्याच्याकडून होते. प्रेशर आहे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार सज्ज होईल. त्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यात आपण धुवाधार फटके पाहिलेत. तो स्ट्रायकिंग एंडला अनिकेत सानप बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या हाताकडून लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करेल. आकुट्यापदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. मात्र फीडचा चेंडू असल्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळेल. अनिकेत सानप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 2 धावा पण पूर्ण केले जात आहेत. धाव संख्या वधारते 20 धावांवर. फीडचा चेंडू होता त्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळतंय, कारण या अगोदरचा चेंडू हा नो बॉल घोषित केला होता पंचांनी. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. आकुट्यापदा चेंडू शॉर्ट ऑन पोल. चेंडूला उडवलंय मिडी विकेट सीमारेषा पलीकडे. हा आलाय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. संख्या उडी घेईल तब्बल 26 धावांवर. ओमकारची बॅट आता मात्र तळपायला लागली आहे या सामन्यामध्ये, कारण याच खेळाडूने पुणे संघाला कमबॅक करून दिलं होतं पहिल्या सामन्यात आणि तोच फलंदाज आता मात्र बहरामध्ये आलाय. ऐन बहरात आलाय हा फलंदाज. ओमकार रोखावं लागेल अनिकेत सानपला. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. प्रतिस्पर्धी संघाचा ट्रम्प कार्ड. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा हुकमाचा एक्का आणि त्या हुकमाच्या एक्क्यावरती हल्ला चढवलाय ओमकारच्या बॅटमधनं. 6 धावांचा फटका. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा अनिकेत सानप बॉलिंग मार्कवर. शॉर्ट बॉल होता. आकुट्यापदा चेंडू होता. कट केले. दिशा दिली आहे स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हा जाईल चौकार. शेख चिल्ली की तरह दिन को सपने देखने छोड़ दो गेंडा स्वामी. हम जाईल. आमच्या मंडळाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण सीमारेषेच्या दिशेने जायचं आहे, जेणेकरून षटकार चौकारचा निर्णय देणं आमच्या पंचांना सोपं जाईल. स्ट्रायकिंग एंडला ओमकार सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला ओमकार सज्ज होईल. अनिकेत सानप आता मात्र महागडा ठरतोय. खराब गोलंदाजी अनिकेत सानपची. सुरेख चेंडू कमबॅक केलं या गोलंदाजाने. क्षमता आहे या गोलंदाजाकडे निश्चितपणाने, व दुसऱ्या बाजूला क्षमता सिद्ध करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज देखील धुव्वाधार फलंदाजी करतोय. गाडी टॉप गिअर मध्ये आहे ओमकारची. रोखावं लागेल ओमकारला. अनिकेत सानप बॉलिंग मार्कवर. और पे चेंडू. ताकद दिली आहे. एलिव्हेशन, ताकद, लंबाई आणि त्याही पेक्षा दूरी. चेंडू सीमारेषा पलीकडे. हा आलाय उत्तुंग षटकार ओमकारच्या बॅटमधून. छत्तीस धावांवर. 36 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. ओमकार आता मात्र आक्रमक रूप धारण करतोय. अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलंय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलंय. अनिकेत बॉलिंग मार्कवर. आकुट्यापदा चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. ऑप्टमच्या बाहेर निघतोय आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाज ओमकारकडे. चेंडू निर्धाव गणला जाईल. सांगता होतं एकंदरीत तिसऱ्या षटकाची. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात
36 धावा असा धावफलक. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर निलेश 11 पुणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. प्रति षटकात 12 धावांची सरासरी फलंदाजी करताना निलेश 11 पुणे संघाची पाहायला मिळेल. अजूनही पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल, कारण मर्यादित 5 षटकांची ही लढत आहे आणि लढावं लागेल. ओमकारला शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत प्रति षटकात 12 धावांची सरासरी राखण्यात तरी सफलता प्राप्त करतोय निलेश 11 पुणे. या स्पर्धेतला एक दर्जेदार संघ आहे. सुरुवातीच्या सामन्यामध्ये हारता हारता जवळपास त्यांनी विजय संपादन केला होता आणि ती मोमेंटम मिळाली आहे. तो आत्मविश्वास या संघाकडे आहे निलेश 11 पुणेकडे. एक अतिरिक्त खेळाडूचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत समालोचकांची देखील मांदी आली आहे. RDK रशीद डेकोरेटरच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यूट्यूबच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर tenniscricket.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. इतर त्यांच्या समोर असणारे कॅमेरेमॅन देखील चांगल्या पद्धतीचं कव्हरिंग करतायत या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. आमचे NCC कात्रीचे सर्व सदस्य, नवनिहाल क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून त्यांच्या अथक परिश्रमातून आपण हा क्रिकेटचा महोत्सव होऊ घातलाय. 2022चं पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये मोठमोठे सितारे या कात्रीच्या मैदानावरनं अवतरतायत. मोठमोठे टारकास्ट खेळाडू आज आलेत. मोहम्मद शफी, आपण जर कुठे असाल तर कृपया आपण आमच्या मान्यवर कक्षाकडे यायचं आहे. मोहम्मद शफी, आपली आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर 36 धावा 3 षटकांच्या सांगते अखेरीस. 4थ्या षटकाचा खेळ सुरू होईल. 5 षटकांची मर्यादित लढत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बच्चू यादव. अजय बच्चू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो बच्चू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. हा देखील फिरकीचा जादूगर आहे. याच्या गोलंदाजीवरती धावा जमवणं खूप अवघड असतं, मात्र ती किमया करावी लागेल डावखुऱ्या फलंदाजाला. पुलर लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. 20 एफ मध्ये फटका पाहायला मिळेल. फलंदाजाच्या बॅट मधून जमिनीला घरंगळत लॉंग ऑनला चेंडूची फेकी केली जाईल. लॉंग ऑन वरून तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक केरी धाव. डावखुरा फलंदाज सिद्धू व त्याला साथ देते ओमकार. आता मात्र एक चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्त्व आहे. ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते आणि जर का मधल्या फळीमध्ये भागीदारी झाली तर अंतिम 1-2 षटकामध्ये मोठे फटके देखील पाहायला मिळतात. बच्चा यादव बॉलिंग मार्कवर. सुरेख चेंडू होता. मी सुरुवातीला सांगितलं, ज्या खेळाडूवरती आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं सातत्याने स्तुतिसुमनांचा वर्षाव करतो त्या खेळाडूंचा खेळ आम्ही कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिलेला असतो आणि त्यामुळेच आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून त्यांच्यावरती स्तुतिसुमनांचा वर्षाव करतो. मात्र समोर कोण गोलंदाज आहे याचा विचार करू नका. ओमकारच्या बॅटमध्ये ही क्षमता आहे आणि ओमकारला ती सिद्ध करावी लागेल. या अगोदरच्या मॅचमध्ये त्याने ती सिद्ध केली आहे. यावेळेला वेट केला होता चेंडूसाठी. विज अलोन द कार्पेटचा फटका. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाते. बच्चूच्या दिशेने जोपर्यंत चेंडू मागे जातोय मैदानाच्या आतमध्ये एक केरी धाव. धाव संख्या जाईल 38 धावांवर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत आपलं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. NCC कात्रीच्या माध्यमातून बच्चू गोलिंग मार्कवर सज्ज होईल पंचांच्या उजव्या हाताकडून. डावखुरा सिद्धूच्या बॅट मधून टायमिंग बेंबी साल. चेंडू मध्ये ताकद कमी पडते. चेंडू बराच काळ हवेमध्ये वरती गेलाय आणि चेंडू मिडी विकेट क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. 4थ्या विकेटचं पतन. सिद्धू बॅक टू द पॅव्हलियन. मोठी खाणी जरी असली तरी संघासाठी आवश्यक होती.
संघाची गरज त्याने ओळखली होती. बच्चू बॉलिंग मार्कवर यावेळेला पंचांच्या डाव्या हाताकडून ओमकार साठी चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये होता. गोल्डन स्पॉट वरनं चेंडू किंचितशी उंची घेतोय. जो अनुमान वर्तवला होता ओमकारने, त्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू छेद देतोय. चेंडू बराचसा वरती येतोय आणि या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाज ओमकारकडे. एकरी धावीने सांघिक धावसंख्या मात्र जाईल 39 धावांवर. बच्चू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची बहुधा कडा त्या आणि या षटकात केवळ 3 धावा खर्च केलेत बच्चू यादवने. बच्चूचं कौतुक करावं लागेल. टेनिस क्रिकेटच्या विश्वातील अजून एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. पहिल्या इनिंगची सांगता करणारं अर्थातच 5वं षटक तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजीच्या विभागामध्ये कुण्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करावा याची रणनीती आखली जाते. गिरीश कोचरेकर आणि त्याचे संघ साथीदार, अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्याला ओळखलं जातं, कॉइन बॉक्स म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, तो गिरीश कोचरेकर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तुम्ही पाहू शकाल. प्रणय हा गोलंदाज अंतिम षटक हाताळण्यासाठी पहिल्या इनिंगचं अर्थातच 5वं षटक तुमच्या समोर पेश करेल. स्ट्रायकिंग एंडला बेताज बादशाह षटकारांचा ओमकार, सिक्सर किंग प्रणयसाठी. वेगवान तेज तराड सबमरीन डिलिव्हरी. चेंडू गुल्डिंग स्पॉट वरून बराचसा खाली राहतोय. ओमकार या चेंडूकडे फक्त पाहत राहतोय व परिणामी चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल गोलंदाज प्रणयच्या खाती. कौतुक करावं लागेल. स्लॉक ओव्हर मधलं षटक आहे. समोर सेट फलंदाज आहे जो बराच काळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत पुणेकरांना. यावेळी लॉफ स्टंपच्या बाहेर चेंडू, फुल टॉस चेंडू, टायमिंग केलंय आणि ज्या ठिकाणी इलाका खाली होता त्या खाली इलाक्याचा वापर केलाय. चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. हा आलाय चौकार ओमकारच्या बॅटमधून. जातोय पुणेकरांचा बॉलिंग मार्कवर प्रणय. आखूट टप्प्याचा खराब चेंडू. या खराब चेंडूला पंचाने शिक्षा दिली. आमच्या पंचांना देखील व्यायाम करायला लागतोय, कवायत करायला लागते. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय पंचांचा. रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच विश्वनाथ लिंगायत आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्यासोबत अक्षय पाटील आहेत आणि अक्षय कोळंबेकर जे तिसरे पंच असतील या सामन्यासाठी. अतिरिक्त खेळाडूंचं सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय. म्हणजे किती उत्साह आहे क्रिकेटसाठी कात्री गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इतकं वातावरण क्रिकेटचं पाहिल्यानंतर अतिरिक्त खेळाडू सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. विनंती असेल कृपया आमच्या मंडळाचे स्वयंसेवक सहकार्य करा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 44 धावा. मॅजिकल फिगर वीरेंद्र सेवाग, मुलतान का सुलतान म्हणून ज्याला ओळखलं जायचं त्याच्या पाठीवरती आपण 44 क्रमांक पाहायचो. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 44 धावा. प्रणय बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. ओमकारच्या बॅटच्या पट्ट्यातून टाइमिंग बेबी साल क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. हा आलाय षटकार.
भाटकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अब्दुल मजीद भाटकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून NCC कात्रीच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फजल भाटकर साहेब देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. मान्यवरांची विशेष मांदियाळी. आपण आलात, बहार आली. आम्ही आपले आभारी आहोत. आपला बहुमूल्य वेळ आपण खर्च करताय आमच्या या स्पर्धेसाठी. प्रणय बॉलिंग मार्कवर उड द विकेट. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलंय. ओ हो हो, चेंडू सीमा रे सामन्यामध्ये तोच फलंदाज याही सामन्यामध्ये एकाकी झुंज देतोय. शेवटपर्यंत लढतोय आपल्या संघासाठी. 37 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत साकार झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रणय सज्ज होईल. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून राईट टर्म आउट द विकेट. ओमकारच्या बॅटच्या पट्ट्यातून बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय उत्तुंग षटकार. धावांची वैयक्तिक खेळी. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक प्रगतीपथावर. फलंदाज ओमकारने आपल्या बॅटला फक्त 6चा पाडा शिकवलाय. त्याच्या बॅट मधून षटकारांची सरबत्ती पाहायला मिळते. षटकारांची आतशी फलंदाजी. रोखावं लागेल, येणारा चेंडू निर्धाव टाकावा लागेल प्रणयला. मात्र समोर तुफान आहे ओमकार नावाचं आणि हे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय. ओमकारच्या बॅटच्या स्लॉट मध्ये सातत्याने चेंडू पाहायला मिळत आहेत आणि व्ही शेप मध्ये एक जबरदस्त फटके त्याच्या बॅट मधून. या वेळेला बॅटची कडा घेऊन अजित मोहितेला टाटा गुड बाय करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. वैयक्तिक 47 धावांची बहारदार खेळी. कात्रीवासियांना विनंती असेल, जर का ओमकारची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये. ओमकारने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. सामना कोणीही जिंकू देत, मात्र खऱ्या अर्थाने या मैदानावर क्रिकेट आणि क्रिकेटच जिंकणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या चांगल्या प्रदर्शनाला आपण सहकार्य करा आणि ही कात्रीवासियांची खासियत आहे. 500 रुपयांचं पारितोषिक सागर पिंतारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाज ओमकारला प्रदान केलं जाईल, पुरस्कृत केलं जाईल. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 66 धावा. विजयासाठी 67 धावांची आवश्यकता असेल. बलाढ्य असलेल्या रहमानी फाउंडेशन या संघाला सामना चुरशीचा होईल. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांनी कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत जोडले रहा. आपण चॅनल बदलू नका, मोबाईल बदलू नका. या सामन्याकडे आपण लक्ष ठेवा. जे प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावरती उपस्थित आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, कारण क्रिकेटच्या या मैदानावर चेंडू फळीमध्ये आता संघर्ष होणार आहे आणि या संघर्षामध्ये कोण जिंकेल कोण हारेल याची उत्सुकता आमच्या तमाम रसिकांना आहे. मी इथे थांबतोय, आपण थांबू नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील श्याम वाक्कर. हिंदी मधून मालवण देवलीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतोय. धन्यवाद.
जीतने के लिए। गिरीश कोचरेकर यहाँ पर आ जाएगा, ये आपको 500 रुपए का इनाम दिया गया है। हमारे अमोल ही दे रहे हैं सबको इनाम, क्या बात है अमोल जी। तो ओमकार ने जो बल्लेबाजी की, बहुत ही घातक बल्लेबाजी मैं कहूंगा, विस्फोटक बल्लेबाजी। ऐसा लग ही नहीं रहा था कि 5 ओवर में ये 66 रन बना पाएंगे, लेकिन जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की, 47 रनों की नॉट आउट पारी खेली, बढ़िया पारी मैं कहूंगा। और जो शॉट खेले, बहुत ही बढ़िया शॉट खेले उन्होंने। ऑफ ड्राइव ऑन ड्राइव देखने को मिला उनके बल्ले से, शॉर्ट आर्म पुल के भी शॉट देखने को मिले। अच्छी बल्लेबाजी मैं कहूंगा मैदान के अंदर पेश की। उसी का नतीजा कि रहमानी फाउंडेशन टीम ने 5 ओवर में 66 रन मुकम्मल किए और 67 रनों का लक्ष्य रखा है। सन्माननीय उत्तमजी बिर्जे आणि अल्ताफ भोपावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय उत्तमजी बिर्जे आणि अल्ताफ धोपावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्हाला विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। एनसीसी चैंपियंस ट्रॉफी 2022 का ये बहुत ही बड़ा मुकाबला है। आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन है। तीसरे दिन का ये मुकाबला मैदान के अंदर जारी है। बहुत ही बड़ा मुकाबला है, कांटे की टक्कर होने वाली है। स्ट्राइक पर बल्लेबाज देखिएगा कौन है। टेनिस क्रिकेट का बहुत ही बड़ा नाम है अजीत मोहिते। जी हाँ, इंडिया में नहीं तो इंडिया के बाहर भी जाकर इन्होंने बड़ा बड़ा कारनामा किया है। ऐसे खिलाड़ी। नो बॉल का इशारा किया है अंपायर ने। पहली गेंद के ऊपर अमोल देखिएगा, रन आउट होने का खतरा है। नो बॉल का इशारा किया है, डायरेक्ट हिट लगी है लेकिन रन पूरा किया गया। एक ही गेंद पर 2 जीवनदान मिलते हुए, क्या बात है। ऊपर वाला देता है तो पूरा छप्पड़ फाड़ के देता है, ऐसा कहा जाता है। पहली गेंद के ऊपर अजीत मोहिते को जीवनदान मिला मैं कहूंगा। और ये जीवनदान कितना महंगा पड़ेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। मिड ऑफ के जो खिलाड़ी थे उन्होंने अच्छा कैच लिया, अच्छी गेंदबाजी होती हुई मैदान के अंदर, लेकिन साथ यहां पर मिलता हुआ अजीत मोहिते के पक्ष में। अमोल जी क्या कहेंगे इस मैच के बारे में, जो कि 67 रनों का बहुत ही बड़ा लक्ष्य रखा है यहां पर बल्लेबाजी वाली टीम यानी कि रहमानी फाउंडेशन टीम के लिए। क्या कहेंगे इस लक्ष्य के बारे में, किस प्रकार से पीछा करना चाहिए या गेंदबाजों को किस प्रकार से रोकना चाहिए ये पूरे मैच में? श्याम, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल आणि खास करून अजित मोहिते ज्याला एक जीवनदान मिळालंय। आम्ही सातत्याने सांगतो ज्यावेळेला एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळतं त्यावेळेला तो जखमी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये वावरतो। यावेळेला जखमी केलंय अजित मोहितेला आणि या जीवनदानाचा तो फायदा आपल्या संघासाठी मिळवून देईल। मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन सातत्याने फेल होतं। तर अजित मोहितेला लढावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत। सन्माननीय उत्तमजी बिर्जे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। ये उत्तम के माफ कीजिएगा, अजीत के बल्ले से निकलता हुआ ये दमदार सिक्सर। क्या बात है म्यूजिक मैन, क्या गाना बजाया यहाँ पर। हालांकि नसीब ने साथ दिया था अजीत का पहली गेंद के ऊपर, उसके बाद हमारे म्यूजिक मैन ने गाना लगाया छोड़ दिया जाए क्या मार दिया जाए।
ये सिचुएशन अजीत मोहिते के मन में चल रही है यहाँ पर कि, और गेंदबाज को ये बात बता रहे हैं कि छोड़ दिया जाए या मार दिया जाए। अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद हल्के से ढीला हाथों से कलाइयों के सारे मोड़ दिया है। वहां पर खिलाड़ी ओमकार मौजूद है जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी पहले इनिंग में की थी और उसी का नतीजा है कि 67 रनों का एक बड़ा लक्ष्य यहां पर रहमानी फाउंडेशन टीम के सामने है। उसका पीछा करते हुए अजीत मोहिते अच्छी बल्लेबाजी करते हुए अब स्ट्राइक पर आएंगे फरदीन। गेंदबाजी मोर्चे पर एक युवा गेंदबाज है जिनका नाम है सचिन। अच्छी गेंदबाजी करते हुए मैं कहूंगा यह आसान बात नहीं है कि पहले ओवर में पावर प्ले का बंधन है और इस बंधन को तोड़ना है बल्लेबाजों को, और आसानी से तोड़ भी सकते हैं क्योंकि सभी खिलाड़ी ज्यादा से ज्यादा सर्कल के अंदर है, सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है। ये बैठक शॉट आपको देखने को मिलता हुआ, लेकिन एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। फरदीन द्वारा एक अच्छी बल्लेबाजी होती हुई अपने साथी बल्लेबाज को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर लाते हुए स्कोर बढ़ता हुआ बगैर कोई विकेट खोए हुए 11 रनों के ऊपर। मोहम्मद कैफ का ये जर्सी नंबर है 11 स्कोर बुक के ऊपर। ये रन हमें 11 दिखाई देते हुए 67 रनों का पीछा करना है। अभी भी 56 रन जीतने के लिए चाहिए। पहला ओवर प्रगति पर है। पहले ओवर की अगली गेंद लेकर आएंगे फिर एक बार सचिन, और उनके सामने टेनिस क्रिकेट जगत का बहुत ही बड़ा नाम, बहुत ही ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है। 4 गेंदें हुई है, अभी भी 2 गेंदें बाकी शेष, क्योंकि पहली गेंद नो थी, नो करार दी थी। और सचिन चले अजीत के लिए यह गेंद लेकर। पुल टॉस गेंद हवा में खेला हुआ शॉट है, क्या होने की संभावना? ओ हो यहां पर हाफ चांस था, मैं कहूंगा काफी कठिन कैच था। ऐसा ही कैच वर्ल्ड कप में हमने देखा था जो कपिल देव ने लिया था और उसी वजह से हमने वर्ल्ड कप जीता था। शायद उसी प्रकार का यहाँ पर प्रयास कर रहे थे। फील्डर का नाम था कृष्णा गवड़ी मेरे ख्याल से। कोशिश काफी की थी कृष्णा ने, लेकिन उनके पहुंच से दूर गेंद। 2 रन मिलते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 13। क्रिकेट का यह अशुभ माना जाता है 13। इस बार फ्लिक किया है, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में। अच्छी फील्डिंग, वहां पर बेहतरीन फील्डिंग का नजारा यहां पर पेश करते हुए सभी नीलेश 11 पुणे के खिलाड़ी, चाहे कृष्णा दर्दी हो या शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी, कलियावी के सारे मोड़ दिया था। बढ़िया फील्डिंग करते हुए अपने टीम के लिए 3 रन बचाते हुए सिर्फ 1 ही रन मिलेगा तो कुल मिलाकर पहले ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद रन है बगैर कोई विकेट खोए हुए 14 रन। ओवर टू द RDK। दिन उस्मान पटेल का बोलबाला रहा। आज का दिन रहा किसका रहा? कृष्णा पवार, माफ कीजिएगा ओमकार और किरण पवार। क्या बल्लेबाजी पहले मैच में किरण पवार ने की थी। अब यहां पर 2 मैच में ओमकार ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है, काफी प्रभावित किया है आज के दिन में दोनों भी बल्लेबाजों ने। अब गेंदबाजी में बदलाव होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर कौन आ रहे हैं? प्रतीक 11 पुणे की ओर से खेलने वाले एक बहुत ही बड़ा नाम है टेनिस क्रिकेट का, ये संदेश पार्टे। कई सालों से खेलते आ रहे हैं, बहुत ही बड़ा अनुभव है इनके पास, बहुत ही बड़ा तजुर्बा है इनके पास। क्या ये अनुभव काम लाएगा? क्या ये तजुर्बा रंग लाएगा? ये तो आने वाला वक्त ही बताएगा। फिलहाल उनके सामने उतना ही बड़ा खिलाड़ी है, बहुत ही ऊंचे लंबे कद का खिलाड़ी है, बहुत ही विस्फोटक बल्लेबाज है, खतरनाक बल्लेबाज है, जिसका नाम है अजीत मोहिते। धीमी गेंद, क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं,
उसका इस्तेमाल करते हुए पहली गेंद जो डाली, किफायती डाली, डॉट बॉल, बिन्नी गेंद निकालने में कामयाब रहते हुए फिर एक बार चले संदेश पार्टे अजीत मोहिते के लिए। यहां पर रूम मिला, बहुत ही खूबसूरत शॉट, यहां पर बेहतरीन स्क्वायर कट देखने को मिलता हुआ, दो खिलाड़ियों को चीरती हुई गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। क्या बात है, क्या खूबसूरत शॉट खेला, स्क्वायर कट यहां पर देखने को मिलता हुआ, पॉइंट और कवर के बीच में से दिखने लायक शॉट, किसी भी खिलाड़ी को हिलने की जरूरत ही नहीं पड़ी, ऐसा शॉट यहां पर देखने को मिलता हुआ। फिर एक बार संदेश अजीत के लिए, फुलर लेन की गेंद, बहुत ही गैर जिम्मेदाराना फील्डिंग, बहुत ही गैर जिम्मेदाराना फील्डिंग और गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। संदेश पार्टी की तरफ देखिएगा, काफी गुस्से में लगते हुए, बहुत ही गुस्सेले खिलाड़ी है ये, क्यों ना हो, जायज है ऐसा गुस्सा, क्योंकि आप इतनी मेहनत कर रहे हैं और फील्डर अगर आपका साथ न दे तो शायद ऐसी गुस्सा जायज है। वो गुस्सा यहाँ पर संदेश पार्टी के ऊपर दिखाई देता हुआ, अभी तक एक कदम भी नहीं हिले, जाने दीजिएगा, अभी भी ढेर सारे रन बाकी है आपके पास, संदेश पार्टी जी छोड़ दीजिएगा। जी हाँ, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, अरे आसमां के पास भी जमीन नहीं। चलते हैं मैदान की तरफ फिर एक बार, संदेश पार्टे अजीत के लिए, छोटी गेंद, फिर एक बार वही खिलाड़ी, लेकिन इस बार क्या बात है, क्या बात है, अब तालियां बजाएगा संदेश पार्टी जी, जिस प्रकार से फील्डिंग की है, नहीं तालियां बजाई चलेगा, कोई बात नहीं, 1 रन तो यहां पर चुरा लेते हुए स्कोर बढ़ता हुआ 23 रनों के ऊपर। अच्छा घमासान मैदान के अंदर जारी है, हमारे स्कोरर भी बहुत ही बढ़िया काम करते हुए, हमें बढ़िया जानकारी देते हुए, 23 विदाउट लॉस। अगली गेंद, धीमी गेंद और बहुत ही खूबसूरत शॉट, यहां पर लॉफ्टेड शॉट, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। सन्माननीय उत्तमजी बिर्जे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। सन्माननीय उत्तमजी बिर्जे, संदेश पार्टी का ये ओवर यहां पर खत्म होता हुआ, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, थोड़े से नाराज है फील्डरों के ऊपर, लेकिन गेंदबाजी बहुत ही बढ़िया की संदेश पार्टी ने, क्योंकि बहुत ही बड़ा नाम है इनका भी। 2 ओवर खत्म हो चुके हैं, 2 ओवर खत्म होने के बाद रन है 28 रन, 67 रनों का पीछा करना है। एक अच्छी शुरुआत यहां पर, 2 ओवर कोई विकेट नहीं और रन है 28, जाते हैं RD के पास। रन चाहिए 39, हर ओवर में 13 का औसत है। गेंदबाजी मोर्चे पर वही लाडला और प्यारा चहीता खिलाड़ी पुणे टीम की ओर से गेंदबाजी का भार संभालते हुए एक युवा गेंदबाज है जिसका नाम है सचिन। 18 गेंदे 39 रन, स्ट्राइक पर बल्लेबाज कौन रहेगा? फरदीन।
बहुत ही खूबसूरत शॉट, लेकिन सीधा फील्डर के हाथ में। कृष्णा गवड़ी स्क्रीन के ऊपर आते हुए कोई गलती नहीं करते हुए, नतीजा पहला विकेट, बैक टू द पैवेलियन। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए, कौन है ये नए बल्लेबाज? बहुत ही बड़ा नाम है इनका भी, मंदार गुरव इनका नाम है। विनर स्पोर्ट्स की ओर से खेलते हैं, हेलीकॉप्टर शॉट मारने में माहिर है, एक अच्छे बल्लेबाज है। आज देखना पड़ेगा जैसा नाम वैसा काम आज कर पाते कि नहीं इस मैदान के ऊपर। एनसीसी चैंपियंस ट्रॉफी की ये खासियत है कि इतने बड़े सितारे टेनिस क्रिकेट के आपको देखने को मिल रहे हैं, और इसका पूरा श्रेय जाता है हमारे एनसीसी चैंपियंस ट्रॉफी के सभी कार्यकर्ताओं को, जिन्होंने इतनी खूबसूरत बड़ी प्रतियोगिता का आयोजन किया है। बहुत ही बढ़िया आयोजन, मैं कहूंगा देखने लायक आयोजन। और गेंदबाजी मोर्चे पर रहेंगे सचिन और उनके सामने अजीत मोहिते। ये गेंद कहां गई है? ऊंची तो काफी गई है और बहुत दूर भी। अमोल, पहली गेंद के ऊपर विकेट, दूसरी गेंद के ऊपर बड़ा सिक्सर, एक तेरी एक मेरी। फुल टॉस गेंद, और ये गेंद कहां चली गई है देखना पड़ेगा, ये भी जाइएगा लाइएगा। बहुत ही बड़ा सिक्सर, अजीत मोहिते ऑन फायर। लगातार 3 सिक्सर यहां पर जड़ सकते हैं अजीत मोहिते। क्या कहेंगे अमोल जी, ये जो घमासान मैदान के अंदर जारी है, 15 गेंदे 27 रन। व्हेरिएशन आवश्यक आहे गोलंदाजीमध्ये। सचिनला चेंजिंग पेस मधले चेंडू टाकावे लागतील, चेंडू वळवावे लागतील, अजितला तंग करावं लागेल। फुल टॉस, खराब, षटकारांची हॅट्रिक अजित मोहितेच्या बॅट मधून। या मॅचचं रूप बदललंय, रंग बदललाय, करवट बदलली आहे अजित मोहितेने। आणि या थँक्यू डी आणि फाउंडेशन यांच्या माध्यमातून अजित मोहितेला 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। षटकारांची हॅट्रिक श्यामजी। तूफानी बल्लेबाजी कई बार हमने इनके बारे में कहा था, उस पर खड़े उतरते हुए। ये चौथा सिक्सर, अजीत मोहिते ऑन फायर फायर फायर। अजीत मोहिते के लगातार 4 सिक्सर, क्या 5वां सिक्सर? नहीं, ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, नाकामयाब रहे। 44 रनों की एक बढ़िया पारी यहां पर खेल रहे अजीत मोहिते, और तमाम दर्शकों का भरपूर मनोरंजन करते हुए। 12 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 15 रन, तब तक चलते हैं आरडी के पास।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को हेलो हेलो, हमारे साथ जुड़ चुके हैं यहाँ पर इरफान जनाब जी। क्या कहेंगे, 12 गेंदे बचे हैं, 15 रन चाहिए। बड़ी मुश्किल था लक्ष्य, लेकिन अजीत ने बहुत बेहतरीन बैटिंग करके यहाँ पर 4 गेंदों में 4 छक्के लगाए। जीत बिल्कुल करीब है। अभी ये मैच जो है बोल नहीं सकते, फिर भी मेहनत की अभी ज़रूरत है। अजीत मेहनत कर रहे हैं, ये मैच आसानी से आ भी सकती है, लेकिन जल्दबाजी न करे तो बेहतर है। जी हाँ, सही बात आपने फरमाई। आजकल के बल्लेबाज ज्यादा जोश में खेलते हैं, जोश के साथ होश को भी संभालना पड़ेगा। ये जो बात आपने फरमाई, लाख फतेह की बात मैं कहूँगा। जोश होना चाहिए, जोश के साथ होश को भी काबू में रखना चाहिए, और वो देखना पड़ेगा। अब स्ट्राइक पर कौन है बल्लेबाज, जिनके बारे में मैंने कहा था। मंदार एक विनर टीम के खिलाड़ी, टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए गेंदबाजी मोर्चे पर नए गेंदबाज आए हैं। सिद्धू, जिन्होंने बल्लेबाजी बहुत ही बढ़िया की थी। सिद्धू ने पॉइंट की दिशा में बढ़िया बाउंड्रियां लगाई थी, वो गेंदबाज सिद्धू। कुछ करिश्मा करना पड़ेगा यहां पर सिद्धू को। ये देखिएगा, सबमरीन गेंद यहां पर टिप्पा करने के बाद बहुत नीची रही। विकेट कीपर संदेश पार्टी ने बढ़िया तरीके से पिकअप किया गेंद को। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अब 10 गेंदे 15 रन। बहुत ही बड़ा संघर्ष मैदान के अंदर जारी है। यहां पर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं प्रथमेश मिस्त्री, अमोल जमदाड़े, बहुत ही बढ़िया कमेंट्री करते हुए इस प्रतियोगिता के दरम्यान। अब 10 गेंदे 15 रन। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज सिद्धू। ये खूबसूरत शॉट है, वहां पर खिलाड़ी तैनात है। गेंद रोकने में कामयाब हुए कि नहीं देखना पड़ेगा। गेंद उनको चकमा देती हुई सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। थैंक यू डीजे मैन। 9 गेंदे जीतने के लिए 11 रन। ये गेंद फिर एक बार सबमरीन गेंद आपको दिखाई देती हुई, टिप्पा खाने के बाद काफी नीची रहती हुई। 8 गेंदे 11 रन। गेंदबाज की तारीफ करूंगा मैं, धुआंधार बल्लेबाजी चल रही थी, और हमारे मंदार क्या कर रहे समझ में नहीं आ रहा है। 8 गेंदे, पुलर लेन की गेंद सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद को डाला था, और सही सम्मान उसको देते हुए बल्लेबाज 1 रन हासिल करते हुए। अब 7 गेंदें बची है, जीतने के लिए 10 रन चाहिए। इन्होंने बल्लेबाजी की है, अजीत मोहिते ने 14 गेंदों में 44 रन बनाए हैं। क्या प्रतियोगिता की तीसरी हाफ सेंचुरी अजीत मोहिते के बल्ले से देखने को मिलेगी। इसके पहले बबल नाइक ने करिश्मा किया था, बेंगुर्ला हुडाउडा के खिलाड़ी। दूसरे थे उस्मान पटेल, जिन्होंने ये कल के दिन में करिश्मा किया था। आज ये बढ़िया गेंद थी, ये बहुत ही बढ़िया गेंद थी, वहां पर अच्छी फील्डिंग होती हुई। आज के दिन में किरण पवार ने भी करिश्मा किया था। तो यहां पर 45 रन बनाए हैं, 5 रन अपने 50 रन से दूर है, और जीतने के लिए रन चाहिए 6 गेंदे और 9 रन। बहुत ही अच्छा संघर्ष मैदान के अंदर जारी। 6 गेंदे 9 रन जीतने के लिए चाहिए रहमानी फाउंडेशन टीम के लिए। बहुत ही बड़ा घमासान मैदान के अंदर जारी है। नीलेश 11 पुणे की टीम और रहमानी फाउंडेशन की टीम जूझ रही है मैदान के अंदर। तमाम दर्शक हमारे भारी मात्रा में मैच देखते हुए, मैच का आनंद लेते हुए, और क्यों ना हो, जिस प्रकार से मैच हो रहा है, बहुत ही बड़ा मैच मैं कहूंगा। और पिछले मैच में जिन्होंने अपने उंगलियों का जादू दिखाया था, अपने उंगलियों की ऊपर सभी बल्लेबाजों को नचाया था, वो गेंदबाज आए हैं आशीष प्रधान। पिछले मैच में 1 ओवर में सिर्फ 2 रन दिए थे, अब इनको 9 रन बचाए हैं, और आपको 9 रन बचाने हैं, और अजीत मोहिते जैसे बल्लेबाज को बांध कर रखा है। अजीत मोहिते की विकेट प्राइजिंग विकेट है इस मैच में। बहुत अच्छी बल्लेबाजी,
4 सिक्सर लगातार जड़ चुके हैं। तो आशीष की गेंद, ये क्या हुआ, ये क्या हुआ, स्टैंड एंड डिलीवर, और ये 6 रनों के साथ अजीत मोहिते ने अपने 50 रन पूरे किए हैं। जोरदार तालियां अजीत मोहिते के लिए। ओ टू द RDK। अब सेंचुरी लगाई अजीत मोहिते ने, इसके लिए 500 रुपए का इनाम। अजीत मोहिते एक बार दर्शकों को अपना बल्ला दिखाएगा। जिस प्रकार से बल्लेबाजी है, तालियां दर्शक होनी चाहिए। आज के दिन में एक बढ़िया बल्लेबाजी अजीत मोहिते की तरफ से देखने को मिलते हुए, एक तूफानी बल्लेबाजी और इनामों की बौछार अजीत मोहिते के ऊपर होते हुए। अब जीतने के लिए रन सिर्फ 3 चाहिए और गेंदें बची है 5। एक बड़ा शॉट एक ही लगाया, लेकिन सॉलिड लगाया इस ओवर में। आशीष को कुछ करना पड़ेगा। ये कलाइयों के सारे फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में। वहां पर खिलाड़ी तैनात है, 1 रन दौड़कर पूरा किया। जब तक थ्रो होता तब तक दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। निजी 53 रनों के ऊपर नॉट आउट बल्लेबाजी करते हुए अब जीतने के लिए सिर्फ 1 रन की आवश्यकता है। मैच बराबरी में आ पहुंचा है। अगला मुकाबला खेला जाएगा आदि आर्यन मालवण देवली की टीम, और इस मैच में जो भी टीम जीतेगी वो उस टीम के साथ खेलेगी। धीमी गेंद हल्के से कट किया है, लेट कट जिसे कहते हैं, वो शॉट खेला और जोरदार तालियां। ये मैच जीता है रहमानी फाउंडेशन टीम ने। अजीत मोहिते इस मैच के हीरो रहे। बढ़िया बल्लेबाजी, 1000 रुपए का इनाम उन्होंने जीता है, ऐसे हमारे अमोल जी गिरकर बता रहे हैं। तो फिलहाल मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों की इजाजत लेता हूं। आगे काल सुनाएंगे हमारे प्रथमेश मिस्त्री जी।